कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना तिसऱ्यांदा संधी मिळेल असे चित्र असताना मनसेने येथे उमेदवार जाहीर केला आहे. भरीसभर शिवसेना शिंदे गटही उमेदवारासाठी आग्रह असल्याचे समजते. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाने अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला उमेदवार जाहीर केल्यामुळे महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत एकत्र एका मंचावर दिसणारे पक्ष कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत परस्पर विरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात होणाऱ्या मुंबई कोकण पदवीधर आणि नाशिक मुंबई शिक्षक मतदारसंघ मागील 12 वर्षात या मतदारसंघातील पदवीधरांकरिता भरीव काम केलेले नाही. पदवीधर मतदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे गटार पायवाटा करणे हे काम नाही. सुमारे 750 किलोमीटरच्या समुद्र किनारा लाभलेल्या कोकणातील पदवीधरांना रोजगार देणे आहे. पदवीधर झाल्यानंतर पुढे काय करायचे हे त्यांना सांगितले जात नाही. त्यामुळे मनसे जाहीरनामा किंवा वचननामा न देता या मतदारांना रोजगारनामा देऊन मते मागणार असल्याचे जाहीर केले. मनसेने मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे याकरिता बिनशर्त पाठिंबा दिला होता. आम्ही महायुतीमध्ये नव्हतो, त्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढत असल्याचे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले. आम्ही पाठिंबा मागण्यासाठी जाणार नाही. जसा आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला तसा त्यांनी दिल्यास त्यांचा स्वीकार करू, असे श्री जाधव म्हणाले. या पत्रकार परिषदेला ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे उपस्थित होते.